यानंतर आमंत्रित करते नेक्सस ब्रिजचे मिस्टर मधुर बागायत आणि मिस्टर अक्षय राऊत. आपल्यात आहेत का उपस्थित? मिस्टर मधुर बागायत आणि मिस्टर अक्षय राऊत आपण आहात. मेंटॉर्स ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सीच्या मिस एव्हॅन्जेलिन मनशा अँड मिस मर्लिन मनशा यांना मी आमंत्रित करते. आय थिंक दे हॅव नॉट येट कम. ओके. ड्यू ड्रॉप्स मॅनेजमेंटचे मिस्टर निलेश परधे आपण कृपया मंचावर यावं. ओके. जिजीस घी ह्या ब्रँडचे मास्टर यशवंत गडाख आपण कृपया मंचावर यावं. ओके. या मान्यवरांचे आपण मनपूर्वक आभार मानूयात, त्यांच्यासाठी टाळ्या देऊयात, कारण त्यांचं योगदान महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. आणि या ठिकाणी आपण एक सन्मान करूयात, तो म्हणजे ग्रेस म्युझिक अकॅडमीचे सेक्रेटरी मिस्टर लिओ पंडित सर. मी धनेशजींना विनंती करेल आपण हा सन्मान करावा. क्रॉम्प्टन अँड ग्रीव्समधून प्रदीर्घ सेवा देऊन आता ते निवृत्त झालेले आहेत आणि ग्रेस म्युझिक अकॅडमीची म्हणजे पदभार तर सांभाळत आहेत, शिवाय कन्सल्टन्सी देखील ते करत असतात. आणि खूप मोलाची साथ आमच्या संपूर्ण परिवाराला ग्रेस म्युझिक अकॅडमीच्या सरांची लाभते. यानंतर पुढच्या परफॉर्मन्सच्या कलाकारांनी तयार राहायचं आहे. आपण आपलं स्थान ग्रहण करू शकता. मी मान्यवरांना विनंती करते आपण सगळ्या जणांनी आता पहिल्या रांगेत स्थानापन्न होऊन कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. So the stars of Grace Music Academy are presenting before you the first instrumental performance, great performance. It's a theme of film Shan. टाळ्या वाजवाव्याशा वाटल्या, बिनधास्त वाजवा, छान वाटतं.
वाव, ग्रेट ग्रेट, जबरदस्त सुरुवात झालेली आहे आणि धनेशजींनी पहिल्याच परफॉर्मन्सला स्टँडिंग ओवेशन दिलेलं आहे, कारण त्यांना म्हणजे आम्ही जसं ओळख करून दिली होती तसं जे उत्तम आहे ते कानाला लगेच जाणवतंच, हो की नाही. त्यामुळे थँक्यू सो मच गाईज. आणि तुमचे चेहरे आहेत ना असे ते छानपैकी मागच्या स्क्रीनवर पण दिसत आहेत बरं का, त्यामुळे हसत राहा, टेन्शनची काही कारण नाही आहे. एकदम असे मस्त झूम होत आहेत तुमचे चेहरे आणि खूप छान दिसताय तुम्ही वाजवताना. सो जस्ट एन्जॉय इट. ओके, आपण खूप छान प्रॅक्टिस केली आहे त्यामुळे आपण मस्त करणार आहोत. ओके, सो अजिबात टेन्शन नको आहे कोणाच्या चेहऱ्यावर. सगळ्यांचे स्माइलिंग फेसेस दिसतील मला आता. ओके, गुड, चलो, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. ओके, सो कलाकारांना आपण थँक्यू म्हणूया. थँक्यू सो मच. परत परत यांना बघत राहणार आहोत कारण यांचाच प्रोग्राम आहे आणि प्रत्येकाचा सोलो परफॉर्मन्ससुद्धा आपल्या कार्यक्रमामध्ये आपण देत असतो. ही एक स्पेशालिटी आहे आपल्या ग्रेस म्युझिक अकॅडमीची. त्यामुळे आयुष्यातला पहिला सोलो परफॉर्मन्स आपण इथे मुलांचा किंवा स्टुडंट्सचा म्हणूया, नॉट ओन्ली द किड्स, कुठलाही वयोगट असू दे, आपण त्यांचा इथे अनुभवणार आहोत. सो यानंतर आपण काही सोलो इन्स्ट्रुमेंटल परफॉर्मन्सेस बघणार आहोत. सो सगळ्यात आधी आपल्या समोर आपला कीबोर्डवरचा परफॉर्मन्स देण्यासाठी येते आहे आशिता मनीष लोखंडे. आशिता, वेलकम. व्हेरी नाईस. I'll see you always smiling throughout your performance. Okay, promise. Okay, एकदा जोरदार टाळ्या आशितासाठी. आणि आज ही मुलं जी गाणी वाजवणार आहेत त्याचे कोण गीतकार आहेत, संगीतकार आहेत, गायक आहेत, कोणत्या चित्रपटातलं, कोणत्या साली आलं, आपल्याला त्याच्यात पडायचंच नाही आहे, कारण आज ते गाणं त्यांचं आहे. आपल्याला ते त्यांचं म्हणून ऐकायचं आहे आणि ती धून कानामध्ये साठवून घ्यायची आणि डोळ्यात दृश्य कोणतं, तर आज आशिता ते गाणं वाजवते आहे. ठीक आहे. सो या अर्थानं आपण प्रत्येक कलाकाराचं जोरदार स्वागत करावं. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या, कारण तुमच्यामुळेच त्यांना उत्साह येणार आहे. ऑल द बेस्ट बेटा. येस, यू डिड इट. थँक्यू सो मच. जोरदार. आणि असाच आपला धमाकेदार परफॉर्मन्स कीबोर्डवर देण्यासाठी आता आपल्या समोर येणार आहे रुबेन सचिन साळवे. येस, मास्टर रुबेन इज रेडी. आर यू रेडी? ऑडियन्स एकदा जोरदार टाळ्या रुबेनसाठी.
वाव, गुलाबी आखे, क्या बात आहे. अनेक वाद्यांवर किंवा प्रत्यक्षही आपण हे गाणं बऱ्याचदा ऐकलेलं आहे, पण आज एका वेगळ्या ढंगात रुबेनच्या बोटांमधून ते आपल्यासमोर उमटलं. थँक्यू सो मच रुबेन, इट वॉज व्हेरी नाईस. आणि आता जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्टेजवर भार्गवीचं स्वागत करूयात. भार्गवी मनीष ढोके कीबोर्डवर आपला परफॉर्मन्स देतेय. तुम्हाला वाटेल आपण थोडं घाई करतोय, पण आपल्याला खूप परफॉर्मन्सेस एन्जॉय करायचे आहेत. सो लेट्स नॉट वेस्ट द टाइम इन टॉकिंग की ते गाणं कोणतं आहे काय वगैरे, सो दॅट कलाकारांची लगेचच आपण परफॉर्मन्सेस एन्जॉय करूयात. जीत जाएंगे नहीं बेटा, हम जीत चुके हैं. Yes, very nice. Thank you so much. And now coming before you, Isha the rock star. पण आता तिचा हा रॉकिंग परफॉर्मन्स कीबोर्डवर आहे. सो तिचं छानसं गाणं घेऊन आलेली आहे. अतिशय शांत निवांत सुंदर गाणं आहे लता दीदींनी गायलेलं. मी सांगणार नाही कारण की ते सूर कानावर पडले की आपोआप आपण ते गायला लागणार आहात. कारण मी मागे आत्तासुद्धा तोच अनुभव करत होते की ही गाणी आपल्या कानातून आपल्या मनात उतरलेली आहेत. त्यामुळे सूर वाजायला लागले की शब्द आपोआप ओठांवर येतातच. सो आपण एन्जॉय करूयात. ईशा अमित बडवे आपल्या समोर आहे आपल्या परफॉर्मन्ससह.
वा 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 वा. व्हेरी नाईस बेटा, सो स्वीट. मुळातच मुलांच्या चेहऱ्यावर जो गोडवा असतो ना, म्हणजे खरं तर या गाण्यातले भाव किंवा हे आपण त्यांच्याकडनं काही तसं अपेक्षित करू शकत नाही, पण त्यांच्या बोटांमध्ये जी एक ताकद आहे ती त्या सुरांमधून आपल्यापर्यंत पोहोचतीये. यानंतर शुभंकर आपल्यासमोर येतोय, शुभंकर प्रताप पटारे. आणि असंच एक खूप गोड गाणं 70s तो आपल्यासमोर घेऊन आलेला आहे. खरं तर या मुलांच्या जन्माच्याही किती आधीपासूनची ही गाणी आहेत, हो की नाही? पण तरीही त्याच्यातली मेलडी, हार्मनी हे सगळं समजून ती आपल्या सुरांमधनं पेरणं हे कसब आहे. आणि अर्थातच ही गुरूंची पण किमया आहे, नो डाऊट. शुभंकर, ऑल द बेस्ट. व्हेरी नाईस बेटा. शुभंकर, टेन्शन आलं होतं का? हां, नाही ना? आई बघतीये ना समोरून, आई व्हिडिओ पण करत असेल, हो की नाही? ओके.